महाडच्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवरती आज महाडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडमध्ये पोहोचल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या वाहनांमधून कार्यक्रम स्थळी आता रवाना झालेले आहेत। तर दरम्यान चौदार तळे सौंदर्यीकरण आणि पाणी शुद्धीकरण या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या कामाचं भूमिपूजन हे आज केलं जाणार आहे। त्याबरोबरच हजारो भीम अनुयायी हे देखील महाडमध्ये आता दाखल झालेले आहेत। हेच महाडच्या चौदार तळे परिसरातली आपण दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाडमध्ये दाखल झालेले आहेत। आता चौदार तळ्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। मंत्री भरत गोगावले यांच्या वाहनामधून ते आता कार्यक्रमस्थळी रवाना झालेत। चौदार तळे सौंदर्यीकरण असेल, त्याबरोबरच इथलं पाणी शुद्धीकरण असेल, या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच कामाचं भूमिपूजन हे आज मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे। हजारो भीम अनुयायी हे देखील महाडमध्ये कालपासूनच दाखल व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर इतरही मंत्री हे महाडमध्ये दाखल झालेले आहेत। मंत्री उदय सामंत असतील, संजय शिरसाट, अदिती तटकरे, त्याचबरोबर स्थानिक आमदार भरत गोगावले या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणचा कार्यक्रम हा संपन्न होणार आहे आणि चौदार तळे परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील चौदार तळे या परिसरामध्ये दाखल होतील। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर इथलं सौंदर्यीकरण असेल, त्याचबरोबर पाणी शुद्धीकरण असेल, या सगळ्याच कार्यक्रमांचं भूमिपूजन या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल। अगदी काहीच वेळापूर्वी पोलिसांकडून या ठिकाणी मानवंदना देखील देण्यात आलेली आहे आणि त्याचीच हे दृश्य आहेत। एक भावना, जनभावना ज्याला म्हणतात, सर्वसामान्याची तुम्ही जर पाहत असाल तर चौदार तळ्याच्या पाण्याची अवस्था दुरावस्था आहे। म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मी जवळपास 56 कोटी रुपये याला मंजूर केले। आज त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत हे संपूर्ण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौदार तळे या ठिकाणी महाडमध्ये दाखल झालेले आहेत। सोबत मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय मंत्री आठवले, आदिती तटकरे, भरत गोगावले हे देखील उपस्थित असल्याचं दिसतंय आणि या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। महाडच्या ऐतिहासिक अशा चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, त्याचबरोबर भरत गोगावले, आदिती तटकरे, संजय शिरसाट, उदय सामंत ही सगळीच मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। चौदार तळे परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सध्या मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन करण्यात येत आहे आणि त्यानंतर या ठिकाणच्या कार्यक्रमस्थळी भूमिपूजन देखील केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येणार आहे। या कामासाठी शासनाकडून निधीची उपलब्धता देखील करण्यात आलेली आहे। जवळपास 55 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील या ठिकाणी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर ही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि तीच ही चौदार तळ्याची दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाडमध्ये पोहोचलेले आहेत।
मोठ्या प्रमाणावरती भीम अनुयायी हे देखील महाडमध्ये दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। आज चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 100व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाचं आयोजन हे महाडमध्ये आज करण्यात आलं आहे। जस्ट मिनिट ऐका भीम स्थान भीम फक्त होईल आज आपण सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 99व्या आपल्या या चौदार तळ्याच्या संग्राम दिनी त्यांची स्मरण करून आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, गोगावले साहेब आणि संपूर्ण आपले भीमरावजी आंबेडकर या ठिकाणी आहेत आणि उपसभापती आमचे अण्णासाहेब बनसोड हे या ठिकाणी आहेत। आपण बाबासाहेबांचं स्मरण करू, सामुदायिक वंदना देऊ आणि नंतर देऊ। महाडमधली ही सगळी दृश्य आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असतील आणि त्याचबरोबर इतरही आमदार आणि मंत्री हे उपस्थित आहेत। हेलिकॉप्टरच्या माध्यमामधून पुष्पवृष्टी ही देखील या पुतळ्यावरती करण्यात आलेली आहे आणि यानंतर या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे। या सगळ्याच संदर्भातले आत्ताचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल मोरे हे तिथून आपल्यासोबत आहेत। अमोल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत, अभिवादन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। यानंतरचा पुढचा सगळा कार्यक्रम कसा असणार आहे? नक्कीच आजच्या या दिवसाला, आजच्या या ऐतिहासिक घटनेला महत्व आहे, कारण की आज चौदार तळ्यावर साधारणपणे 99 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह आणि त्या दिवसाला आज त्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत इथं आलेले आहेत। आता इथं आल्यानंतर त्यांनी महाडच्या चौदार तळ्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं अभिवादन केलेलं आहे। त्या ठिकाणी बुद्धवंदना देखील झालेली आहे आणि इथून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते क्रांतीस्तंभाकडे जातील। त्या ठिकाणी त्यांचं भाषण होईल, म्हणजे जो साधारणपणे मुख्य कार्यक्रम आपण एका अर्थानं म्हणू शकतो। त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। विशेष बाब हीच आहे की
महाड किंवा अर्थात चौदा तळ्याच्या इथे जी काही विकास कामं आहेत त्यांचं भूमिपूजन, त्या संदर्भातल्या काही घोषणा देखील मुख्यमंत्री या ठिकाणी करणार आहेत. आणि त्याच सगळ्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा एका अर्थानं बघितलं तर महत्वाचा आहे. आजच्या या दिवशी या चौदा तळ्याला हजारो अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम अनुयायी इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी नतमस्तक झाले आहेत. वंदन जे आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ते देखील केलेलं आहे. मुख्यमंत्री आलेत, सोबत रामदास आठवले आहेत, संजय शिरसाट आहेत, भरत गोगावले देखील या ठिकाणी आलेले आहेत. अगदी काही वेळा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.